हॅलो. प्लीज हरी अप. मॅच स्टार्ट करा. हा जो सामना रंगणार आहे तो नाना स्पोर्ट टेमघर आणि कालिका माता वडगर या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीतील सामना खेळत आहेत. खूप छान असं वातावरण आहे खेलीमेलीचं. आणि आता ओपनिंग जोडी पाहत आहोत कालिका माता वडगर संघाकडून संतोष आणि कृष्णा. आणि पहिला ओव्हर घेऊन येतोय तो किसन म्हात्रे. चांगला असा फटका. रनआउटची चान्स. चान्स मिस केला आहे. संतोष आपला खाता खोलतोय आणि संघाचं खातं खोलतोय एक धावेनिशी. माझ्या जोडीला स्कोरर आहेत पंडित. दरम्यान इथं आगमन होते सुधाकर पंढरीनाथ चौगुले साहेबांचं. हार्दिक स्वागत आहे. दुसरा चेंडू फेस करेल कृष्णा. कृष्णा चांगला असा फटका. तिथे एकच धाव. दोन्ही बॅट्समॅनांनी आपला एक एक धावेनिशी खाता खोललेला आहे आणि संघाची धावसंख्या होते ती 2. संत सावधगिरीने चाललेली अशी स्पर्धा. हवेचा रोग जरा थांबलेला आहे. आपण लेग साइडला पाहू शकता 2 फिल्डर आहेत. तिसरा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. खूपच वाईट बॉल होता. अवांतर धावेने धावसंख्या होते ती 3. पुढे संसावून मारण्याचा प्रयत्न केला होता संतोष याने. पुढचा बॉल पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा पुढे संसावून मारण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. कोणतेही मोठे फटके मारून देत नाही येतो किसन. पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल दोन्ही बॅट्समनांना. कृष्णा आणि संतोष. उचलून मारलेला फटका समोरच्या दिशेने आणि चौकार. चांगला असा फटका आणि या मिळतील 4 धावा. 4 धावेनिशी धावसंख्या होते ती 8. मोठे फटके मारण्यास सुरुवात केली आहे कृष्णा याने. पुन्हा एकदा पुलचा फटका आणि इथे तो चौकार. यश यांच्याकडून चांगला झेल.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 12. एक गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं किसन यांच्याकडून. त्यांनी 12 धावा खर्च करत एक विकेट घेतला. कृष्णा याला माघारी पाठवलं. तो चांगली बॅटिंग करत होता. सलग 2 बोला 2 चौकार मारले. त्यानंतर त्याला बाद करण्यात यश आलं ते किसन म्हात्रे याला. आणि नवीन फलंदाज येतोय तो मनोज. मागच्या सामन्यामध्ये कालिका माता वडगर संघाने चांगली फलंदाजी केली होती. त्यामध्ये मनोज यांचा खूप मोठाचा वाटा होता. आणि मागच्या सामन्यातील ज्याने गोलंदाजी केली होती श्याम चौधरी. उंचावून मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज त्याच्या खाली आणि चांगला झेल. संतोष इथे बाद होतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल श्याम चौधरी यांचा. पहिल्याच बॉलवर गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. चांगली फलंदाजी करत होता संतोष, मात्र इथे बाद करण्यात यश आलं आहे ते श्याम चौधरी यांना. नेवाली एंडच्या टोकाकडून श्याम चौधरी बॉलिंग करतोय. आणि नवीन फलंदाज येतोय तो जिग्नेश. नौका फलंदाज आहे. आणि त्याच्या समोर श्याम चौधरी ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाज श्याम चौधरी. बाहेर काढतो चेंडू, त्याच्यामुळे कनेक्शन प्रॉपर होत नाही. आणि टॉप एज लागून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल. पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा यश पाडेल. कोण आहे? सॉरी, आणि नयन येतोय. बघूया हॅट्रिक होते का या स्पर्धेतील पहिली. चांगला असा चेंडू होता, पूर्णपणे बीट होतोय नयन. चांगली गोलंदाजी श्याम चौधरी यांच्याकडून. सेकंड ओव्हर पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणताही मोठा फटका मारून दिलेला नाहीये श्याम चौधरी यांनी. नेवाली एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करतात. 3 चेंडू टाकलेत आणि 3ही निर्धाव. फुलटा चेंडू होता, मात्र तेवढासा फायदा घेता आला नाही नयन याला. आणि पहिल्यांदा इथं मात्र स्ट्राईकवर येतोय तो मनोज. चांगला फलंदाज आहे मनोज वडगर या संघाचा. श्याम चौधरी यांनी या षटकामध्ये कमबॅक करून दिला आहे. किसन म्हात्रे यांच्या षटकामध्ये 12 धावा गेल्या होत्या आणि या षटकामध्ये काही मात्र मोठे फटके मारून दिलेले नाहीये. आणि मोठा फटका त्याच दरम्यान, आणि हा षटकार मनोज यांच्या मनोज आपलं खातं खोलतोय षटकार आणि धावसंख्या पोहोचते ती 19. चांगला फटका होता. श्याम चौधरी कुठेतरी चांगली गोलंदाजी करत होता, त्याला त्याने षटकार मारला आहे. अशीच फलंदाजी करावी लागेल मनोज याला जर आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीत न्यायचं असेल तर, चांगला स्कोर उभा करायचा असेल तर. नक्कीच पाहतील कालिका माता वडगर संघ 60+ जाण्याचा, कारण की टेमघर या संघाकडे चांगले फलंदाज आहेत. दरम्यान पुढचा चेंडू शफल होऊन मारलेला फटका आणि हा सुद्धा चौकार.
या चौकारणीची धावसंख्या होते ती 23. चांगली धावसंख्या म्हणता येईल कालिंग माता वडगर या संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 12 आणि या षटकामध्ये येत आहेत त्या 11. सरासरी राखली आहे. मनोज चांगली फलंदाजी करते, त्याला मात्र साथ द्यावी लागेल. नयन याला स्कोर कार्ड हलतं ठेवायला लागेल, तेव्हा कुठेतरी 60+ धावसंख्या उभारण्यात येईल. आणि तिसरं षटक घेऊन येतोय तो तेजस म्हात्रे, तेजस चौधरी सॉरी. तेजस चौधरी येतोय तो तिसरं षटक घेऊन. फेस करेल नयन. पूल करण्याचा प्रयत्न बॅटवर हवा तसा आलेला नाही. चांगलं असं क्षेत्ररक्षण यशकडून. एकच धाव त्या दरम्यान आणि धावसंख्या होते ती 24. मागच्या षटकामध्ये जी फलंदाजी केली होती मनोजाने, तशाच प्रकारे या षटकामध्ये तो कंटिन्यू करतोय का पाहूया. मनोज रिव्हर्स फटका आणि फसलेला आहे. झेल होण्याची शक्यता होती मात्र फिल्डर पोहोचू शकले नाही. एकच धाव. चांगला असा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन झाले नाही मनोज यांचं. नयन फेस करेल तेजस चौधरी यांना. फुल टॉस असा चेंडू, त्याचा मात्र फायदा काय उचलता आलेला नाही नयन यांना आणि मात्र एकच धाव. आणि धाव संख्या नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजाने कालिंग वडगर संघाच्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तेजस मास्टर पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न मनोज यांचा. बॅटवर हवा तसं येत नाहीये, त्यामुळे ही एकच धाव. एक एक धावेनीची धावसंख्या सध्या हलत ठेवलेला आहे कालिंगा वडगर या संघांच्या फलंदाजांनी. स्कोर कार्ड पुढे सरकवायचा असेल तर तुम्हाला मोठे फटका खेळणे अनिवार्य आहे आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांचा लेग बायचा इशारा. या अवांतर एक धावेनीची धावसंख्या होते ती 28. या षटकामध्ये मोठे फटके मारून दिलेले नाहीये तेजस चौधरी यांनी. पुलचा फटका आणि लाजवाब फटका. या मिळतील 6 धावा. षटकार. इझिली पिक केला आणि पाठवून दिला बाउंड्री रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी मनोज याने. या 6 धावेने धावसंख्या होते ती 34. लॉस ऑफ 2 विकेट, 3 विकेट्स.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 34. पुन्हा एकदा संघासाठी दुसरं षटक घेऊन येते तो श्याम चौधरी. नयन याला साथ द्यावी लागेल मनोज यांना. त्यांनाही मोठे फटके खेळावे लागतील जर 60+ धावसंख्या पाहिजे असेल तर. उंचावून मारण्याचा प्रयत्न नयन यांच्या बॅटमध्ये काय ते चेंडू येत नाहीत. दरम्यान मिळते एकच धाव. या एक धावेनेशी धावसंख्या होते ती 35. आता स्ट्राईकवर आलेला आहे तो मनोज. चांगली फलंदाजी करतोय. चांगल्या धावा आल्यात त्याच्या बॅटमधून. 18 धावसंख्येवर खेळतोय मनोज. कोणत्या तरी बॅटमॅनला मोठी पारी खेळावी लागेल. तेच काम करतोय मनोज. पुढचा चेंडू श्याम यांचा. पुन्हा एकदा पुलचा फटका. चांगले क्षेत्ररक्षण यश यांच्याकडून आणि एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला मात्र 2 धावा काढण्यापासून रोखू शकले नाही. याच 2 धावेने धावसंख्या होते ती 37. श्यामवर आक्रमण चढवलेलं आहे मनोज यांनी. चांगला असा फ्लिकचा फटका. अतिशय उत्कृष्ट फटका मनोज यांच्या बॅटमधून. इट्स अ ह्यूज सिक्स. इट्स अ ह्यूज 6. धावसंख्या झालेली ती 43. 43 धावा झालेल्या या षटकारानेशी. चांगला असा फटका होता मनोज यांच्या बॅटमधून. श्यामने हा चेंडू क्विकर वन टाकलेला होता मात्र तो परखून मनोज यांनी तो बाउंड्री रेषेच्या बाहेर पाठवला. चांगला असा फटका. पुढचा चेंडू श्याम चौधरी यांचा मनोजसाठी. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. कॅच मिस झाले असं वाटतंय. या एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 44. चांगली अशी धावसंख्या कालिंगवाद वडगड या संघाची. पुन्हा एकदा पुलचा फटका. क्षेत्ररक्षक येतोय मात्र क्षेत्ररक्षक दूर राहिलेला आणि पंचांचा इशारा येतोय. हा षटकार. नयनने सुद्धा आक्रमणाला सुरुवात केली आहे. नयनच्या बॅटमधून येतोय हा षटकार. मनोज षटकार मारतोय तर मी का मागे राहू असं नयन बोलतोय आणि त्याच्या बॅटमधून येतो षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका. हा सुद्धा जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. सलगचे 2 षटकार.
संघाची धावसंख्या झालेली आहे ती 56. चांगलं स्कोर झालेलं आहे इथे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावसंख्या. 14ची सरासरी राखलेली आहे ती कालिकवाद वडगर या संघाने. मनोज चांगली बॅटिंग करत होता, त्याला साथ दिली आहे ती नयन याने. सलगचे 2 षटकार मारून आपल्या संघाला सुस्थितीत नेलं आहे. 56 धावा. कुठेतरी श्याम चौधरी इथे महागडे ठरलेले आहेत. 22 धावा मागच्या षटकामध्ये दिल्या श्याम चौधरी याने. खूपच महागडे. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय तो यश. त्याला फेस करेल मनोज. तो आता वैयक्तिक गेले तर 27 या धावसंख्येवर. हाणामारीचं षटक आहे, शेवटचं षटक आहे. किती धावा बनतात बघूया. 56 धावा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये किती ऍड होत आहेत. चांगला मारलेला फटका. दुहेरी रन काढताना इथे मात्र नॉन स्ट्रायकर आउट झालेला आहे. नयन हा बाद होतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण श्यामचा. रनआउटच्या स्वरूपात नयन हा बाद झाला. त्याने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती, मात्र मनोज यांना स्ट्राईक पाहिजे होती. त्यांना स्ट्राईकवर आणण्यासाठी स्वतः नयन यांनी स्वतःचं बली दिलंय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत तो कुणाल. पुढचा चेंडू उंचावून मारलेला फटका. लाजवाब शॉट मनोज यांच्या बॅट मधून. हा षटकार खूपच चांगला फटका होता. या मिळतील 7. या षटकारांशी धावसंख्या होते ती 63 धावा. शेवटचे 4 चेंडू शेष आहेत या इनिंग मधले. अजून किती धावा दौडतायत बघूया. मनोज पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. लाजवाब एफर्ट किसन म्हात्रे यांच्याकडून. चांगलं एफर्ट. स्वतःला झोकून दिलं होतं तिथे मात्र किसन म्हात्रे यांनी. चांगले एफर्ट्स पाहायला मिळतात आपल्याला किसन म्हात्रे यांच्याकडून. झेल झाली असती तर एक उत्कृष्ट झेल झाली असती या स्पर्धेमधील. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 65. पुढचा चेंडू यशांचा मनोजसाठी. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका आणि हा जातोय षटकार. काय बॅटिंग करतोय मनोज. एक हाती लढलेला आहे मनोज आणि 42 धावसंख्या झालेली आहे वैयक्तिक मनोज यांची. पाहूया या स्पर्धेमधील पहिली 50 होतय का. 50 धावांचा वैयक्तिक पल्ला गाठतोय का मनोज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू. चांगलं कमबॅक यश पाटील यांचा. चांगलं कमबॅक. कोणतीही मुभा दिली नाही मनोज यांना मोठा फटका खेळण्याची. चांगला कमबॅक.
धाव संख्या झाली आहे ती 71. डेंजर आकडा पकडलेला आहे कालिंगवाता वडगर या संघाने. 71. शेवटचा चेंडू फुल टॉस होता, मात्र फुल टॉल वसूल करता आलेला नाहीये मनोज यांना. आणि शेवटच्या 71. आणि नाना स्पोर्ट टेमगर या संघाला 72 रनचं टार्गेट असेल. चांगले असं टार्गेट सेट केलेलं आहे कालिंगवाता वडगर या संघाने. त्याच्यामध्ये वैयक्तिक पाहायचं झालं तर मनोज यांच्या 42 धाव संख्या. पहिली 50 झाली असती, मात्र 2 शेवटचे चेंडू यश याने चांगल्यारीत्या हाताळले आणि त्याला बाद करण्यामध्ये यश आलं ते यश यांना. चला या दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी. खांडपे आणि गोडसे या दोन संघादरम्यान या पुढील सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी आपण या. खांडपेचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे गोडसे. पवन पाटील धन्यवाद, खूप चांगला आवाज त्यांचा ऐकायला मिळाला. या गोडसे कॅप्टनला विनंती की टॉस साठी आपण यायचंय. आदरणीय सुधाकर चौगुले यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. माजी सरपंच वडूनवगड दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. कॉलिंग कोणाची असेल? ओके. काटा असं कॉल होतं, परंतु छापा आलेला आहे. पाहुण्यांना विनंती पुन्हा आपण मंचावरती विराजमान व्हावं. काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण. कसं वाटते का सातत्याने तुम्ही आंबा डी शेलार या परिसरामध्ये खेळत असता आय थिंक, परंतु आता वडूनवगरमध्ये आलेलात, कसं वाटते स्पर्धा? इकडे खेळलोय आम्ही, पण आता यावर्षी प्रथमतःच इकडे खेळणं आलो आहे. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवाल? 50+ पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असेल तुमच्या टीमला. गोडसेही मला वाटतं टिटवाळा परिसरातून संघ बिलॉंग करतोय, कल्याण ग्रामीणमधून. भिवंडी ग्रामीणमध्ये तुम्ही आलेलात, तुम्हाला एंट्री मिळाली. एंट्री ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला कशा एक्साइटमेंट होत्या? खूप आनंद झाला होता, कारण भिवंडीमध्ये आम्ही ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे पहिल्यांदाच खेळतोय. पडक्याच्या पट्ट्यामध्ये आम्ही खेळून गेलेलो आहोत आणि आमचे सर्व नातेसंबंध पण आहेत वडूनवगर यांच्याशी, आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी इकडे संधी दिली. त्यांचं पण खूप खूप आभार. आणि खूप छान असं ग्राउंड आहे, आयोजन खूप छान आहे आणि मजा येईल खेळायला. जरूर जरूर शुभेच्छा असेल तुम्हाला. तर टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो खांडपेने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी गोडसेला इन्व्हाइट केलेला आहे. धन्यवाद.
टोटल टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे ते 72 धावांचं. चांगला केस साकारला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना. मनोज ज्याच्या बॅटमधून 42 रन्स आल्या. सलामीची जोडी आपण पाहतोय किसन म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला यश पाटील टू ओपनर्स ऑन अ ग्राउंड. चला मॅच सुरू करायची आहे. यश पाटीलच्या सोबतीला किसन म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवर हेमंत. पहिला बॉल हेमंतचा ड्राईव्ह करण्यात आला. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल जातोय कव्हर पॉइंटला. सरळ सीमा पार. पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. यशस्वी फटका पाहायला मिळाला परंतु फिल्डरला फाईन केला. एकच जाऊ. हेमंत पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉप बॉल आणि सरळ फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे. किसन म्हात्रेच्या बॅटमधून षटकारानं धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 11 धावा 11 रन्स ऑन अ बोर्ड. आफ्टरनून सेशन डे 1 ऑफ दिस टुर्नामेंट. पहिला दिवस या स्पर्धेचा. आपण जी स्पर्धा पाहताय स्वर्गीय प्रशांत दादा प्रतिष्ठान चषक 2025 वडून अवघड बाबा अमरनाथ ग्रुप आयोजित क्रिकेटचा बिग शो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय.
हेमंत पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ जबरदस्त फटका, हेलिकॉप्टर लॉंग ऑनला. फिल्डरचे प्रयत्न कमालीचे पाहायला मिळाले. दोन धावा. त्या ठिकाणी जोडल्या गेल्या, परंतु आता चेक केलं जाणार आहे. बाउंड्री चेक केली जाणार आहे. आय थिंक बरोबर वाचवलेले आहे की नाही ते आता पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला. हाय जम्प घेत असताना काय एफर्ट पाहायला मिळाला फिल्डरचा. जबरदस्त प्रयत्न. सेफ आहे. दोन धावा त्या ठिकाणी मिळतील आणि 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 13 धावा. जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात आता फलंदाजी करत असताना मिळाली आहे. ती अर्थातच नानास्फोट टेमघरला 72 या लक्ष्याचा पाठलाग करताना. फ्लाईट देण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीप आणि या बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्वेअर ऑफ द विकेट, षटकार. अफलातून फटका. स्वीप करत असताना बॉलला सर फेकून दिल्या. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे येणारा षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 19. 19 रन्स ऑन बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. चांगला खेळ, चांगला प्रत्युत्तर नानास्फोट टेमघरच्या वतीनं देण्यात आलेला. नेवाली इनकडनं आता गोलंदाजी केली जाणार. गोलंदाजी मार्कवर. चला स्पीड अप करा कालिका माता वडगर टीम प्लीज. गौरवचा वापर या ठिकाणी केला जातोय. गौरव इज ऑन बॉलिंग मार्क. गौरव आपण ओव्हर जरा लवकर सुरू करा. वारंवार एकच सूचना दिली जाणार नाहीये. वडगर टीम पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल याची नोंद असू द्या. 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त फिल्डर आतमध्ये येईल याची नोंद असू द्या. पॉवर प्ले मधील अंतिम षटक. गौरवचा पहिलाच बॉल, रिव्हर्स स्वीप आणि हा बॉल एका टप्प्याने सीमा पार, चौकार. जबरदस्त फटका होता. आपण बघितलं रिव्हर्स स्वीप करत असताना बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. पुन्हा एकदा गौरव पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला, परंतु यशला कनेक्ट करता आलं नाही आणि हा चेंडू खेळ डॉट येतोय चौकारानंतर. खरा बॉल, फुल टॉस आणि बॉल जरा सीमा पार, षटकार.
सुरू केलेला आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये 19 आले आणि या ओव्हर मध्ये देखील आता 10 रन्स आतापर्यंत आलेले आहेत पहिल्याच 3 बॉलवर. बहात्तर या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जो पलटवार येणं गरजेचा होता तो पलटवार आता सुरू झालेला आहे. हा चेंडू आपण पाहतो इथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवर 30 धावा 30 रन्स. आज टिटवाळा परिसरातून 2 संघ या ठिकाणी दाखल झालेत. एक भूमी 11 मांडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि गोडसई. पुन्हा एकदा चांगला फटका होता. कवचला बॉल त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला फील्ड करण्यात आला आणि त्या दरम्यान वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने 31 वर 31 रन्स. आदरणीय आकाश भाऊ धुमाळ गोडसई मी यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. गौरवचा पुढचा बॉल ओव्हर पिच होता यश पाटील समोर आणि यश पाटीलचा क्लास भरपूर मोठा आहे. हाय प्रोफाईल प्लेअर आहे आणि हाय स्टँडर्ड क्रिकेट तो दाखवत असताना ठोकला त्यानं सिक्सर. मला वाटतं की मधली सुट्टी झाली आणि त्याच्यामुळे शालेय विद्यार्थी भरपूर आलेले आहेत मैदानाकडे. एन्जॉय करतात तेही. षटकाराच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 37 धावा आफ्टर 2 ओव्हर. जशास तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे. टीट फॉर टॅट हिट का जवाब पत्थर से. हे पाहू शकता ही बच्चे कंपनी शालेय विद्यार्थी आता क्रिकेटचा आनंद घेताना मधल्या सुट्टीमध्ये ते आहेत. त्यांच्याकडे आहे अर्धा तासाचा वेळ परंतु आता त्यांना विनंती असेल की जेवण वगैरे करून या घरून. पुन्हा शाळेत जावं लागेल. तसंही भारतामध्ये क्रिकेटला आता भरपूर पसंत आहे आणि ISPL आता रोको रोहित आणि कोहली पुन्हा ऍक्शन मध्ये दिसणार आहेत इंडिया वर्सेस इंग्लंडच्या ODI सिरीज मध्ये. परंतु ISPL ची क्रेज आता भरपूर वाढत चाललेली आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्टार स्पोर्ट्स सारख्या वाहिनीवरून ती स्पर्धा बघायला मिळते. हॉटस्टार सारख्या जर ऍप वरून आपण ती स्पर्धा पाहतोय म्हणजे आता त्या स्पर्धेचं स्तर किती मोठं आहे तुम्ही यावरूनच अंदाज लावू शकता. आणि आज लाखांमध्ये खरं तर टेनिस क्रिकेटर्सना देखील रक्कम मिळालेली आहे. स्पीड अप करा प्लीज. षटक क्रमांक 3 अनमोल. अनमोलनं मागच्या मॅच मध्ये फक्त 2 रन्स खर्च केले होते. चांगली गोलंदाजी केली होती. इथे देखील त्याला कमबॅक करावा लागेल. पहिला बॉल फ्लाइटेड बॉल होता. फ्लाइट देण्याचा प्रयत्न बॉल सर निघून जातो कीपरकडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतात 37 धावा 37 रन्स. नॉन पॉवर प्लेला आता सुरुवात झाली. किशनच्या बॅटमधून देखील 2 सिक्सर तुम्हाला बघायला मिळाले आणि यश पाटीलच्या बॅटमधून देखील लागोपाठ 2 सिक्सर आपण बघितले. चांगली पार्टनरशिप. अनमोलचा पुढचा बॉल आणि केक डॉट बॉल. वेग नाहीये अनमोलकडे परंतु त्याचा टप्पा नियंत्रित त्याची लाईन नियंत्रित पाहायला मिळाली आहे
आणि बघा तुमच्याकडे वेग भलेही कमी असेल परंतु तुमची ॲक्युरसी, मग तुमची बॉलची लाईन आणि तुमच्या बॉलचा टप्पा हा फार महत्वाचा असतो. ॲक्युरसी तुम्हाला दाखवावी लागेल. फुलटॉस बॉल, यावेळेला वळवला बॉल ऑन साइडला. बॉल येते डीप मध्ये मिड विकेटला. एकच धाव. स्कोर कार्ड एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 38 धावा, 38 रन्स. षटक क्रमांक तिसरे यावेळेला मार्गस आहे. आणि इथून पहिल्या 2 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये हे षटक कुठेतरी पलटवार करण्यासारखंच होतं आणि पलटवार केलेला देखील आहे. ज्या प्रकारे अनमोलनं गोलंदाजी केली आहे. बॅटची आतली कडा होती, बॉल मागे जातोय फाईन लेगला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एकेका धावेने मी म्हणेल तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचणं इथून कठीण होणार आहे. आणि चौकार षटकारांची आता तुम्हाला गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. हिट आउट या फिर गेट आउट, चौकार षटकार खेळावे लागतील अथवा स्पर्धेतून जवळजवळ तुमचं आव्हान संपेल. ज्या प्रकारे खेळ सुरू आहे मैदानात. पुन्हा यॉर्कर लेन, काय गोलंदाजी केली अनमोलनं. ॲक्युरसी त्याने दाखवली आहे त्याच्या षटकामध्ये. डिसिप्लिन दाखवत असताना मॅच मध्ये पलटवार करून देतोय तो कालिका माता वडघर संघाला. टाळ्यांचा गजर होतोय. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये जो संघ अडचणीमध्ये होता, बॅकफुटला होता, त्या संघाला पुन्हा अडचणीतून बाहेर काढलेला आहे. 40 धावा, अजूनही 32 धावांची गरज आहे. 13 बॉल शिल्लक. मॅच बनलेली आहे पुन्हा एकदा. यावेळेला पुढे टाकलाय, एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु इथे झेल पकडली आणि तो स्वतः बॅलन्स त्याचा सांभाळता आला नव्हता. इथे काय घडलंय, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली परंतु सॉफ्ट सिग्नल, सर सॉफ्ट सिग्नल आम्हाला द्यायचा आहे. नॉट आउट. पहिल्यांदा त्या ठिकाणी बाउंड्री चेक केली जाईल, त्यानंतर रनआउट चेक केलं जाईल. बघूया आता काय घडलंय. भरपूर क्लोज कॉल आहे. बाउंड्री खर तर वाचवलेली आहे परंतु आता रनआउट साठी त्या ठिकाणी बघतोय आपण. बॅटर आउट आहे की नॉट आउट आहे ते तुम्हाला बघायला मिळेल.
नॉट आउट इशारा आलेला आहे पंचांचा. नाबाद असेल. सर शेवटच्या बॉलवर रन्स किती आले एकूण? 2 धावा आहेत का सर? ओके. शेवटच्या बॉलवर 2 धावा आले आणि आता समीकरण येणारे 12 बॉल शिल्लक. 30 धावांची गरज. संकेत येतो गोलंदाजी करण्यासाठी. 12 मध्ये आता 30 करायच्या. थरार क्रिकेटचा बघायला मिळेल, परंतु सलामीची जोडे अजूनही मैदानात आहे. संकेतचा पहिला बॉल फुल टॉस. सहज गत्या. ओ माय गॉड, काय एफर्ट पाहायला मिळाला आता सर्व फिल्डर्सचे. अफलातून पुन्हा बाउंड्री चेक केली जाणार आहे. क्या बात आहे, काय फिल्डिंग सुरू आहे बघा. या अगोदर एक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, तिथेही सिक्सर वाचवला आणि आता बघूया हा वाचवलाय का. भरपूर क्लोज कॉल हा देखील आहे. इथे देखील या वेळेला बाउंड्री वाचवली आहे की नाही, धकधक आता वाढलेली आहे. बघूया त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि इथे बाउंड्री वाचवलेली नाहीये, हा षटकार आहे. तर सिक्सर आणि सिक्सरच्या मदतीने धावा गेलेल्या धावफलकावरती 48 धावा, 48 रन्स. प्रयत्न चांगला होता. आकाश धुमाळ गोडसे, आपण मंचावर या. पाहुणे मंडळी जर आमच्या मंचावर आले नाहीत तर मग त्यांना पॅनल्टी देतो आम्ही. धावसंख्या धावफलकावरती 48 आहे. चांगला प्रयत्न होता, परंतु इथे बघा बाउंड्री लाईनवर त्याचा पाय पडला, त्यावेळेला बॉल त्याच्या हातात होता आणि म्हणून हा सिक्सर देण्यात आलेला. पहिल्याच बॉलवर सिक्सर. 24 ची गरज. 11 बॉल शिल्लक. संकेत, चांगले संकेत दिसत नाहीयेत, परंतु यावेळेला परफेक्टली ब्लॉक होल मध्ये होता. काय बॉल हाताळला. एक जाव. येणाऱ्या बॅटर्स मध्ये तसंही श्यामचं येणं बाकी आहे, परंतु या दोघांनी खूप चांगला काम केलंय. 49 धावांची भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये तुम्हाला बघायला मिळाली आहे. आता इथून 23 धावांची गरज आहे. 10 बॉल शिल्लक. समीकरण हळूहळू बदलत असताना डॉट बॉल दबाव वाढवणार फलंदाजांवर. एखादा चौकार किंवा षटकार पुन्हा मॅच मध्ये पलटवार टेमघर संघाचा. पुढचा बॉल संकेतचा लॉफ करण्यात आला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल स्ट्रेट इज लॉंग ऑन सीमा. क्रिकेट यश पाटील सक्सेस ठरतोय प्रत्येकी टुर्नामेंट मध्ये आणि तो सक्सेसफुल फटका त्याच्या बॅट मधून बघायला मिळाला. ग्रेट शॉट. स्कोर कार्ड वरती 6 धावांनी आता धावफलक पुढे जाताना तुम्ही पाहतात. 55 या आकड्यावरती 55 रन्स. 72 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथून आता धावा कराव्या लागतील. तर 17. 9 चेंडू शिल्लक. 17 धावांची गरज. 12 मध्ये 30 करायच्या होत्या. 5 ओव्हर मध्ये 72 करायच्या होत्या आणि कम्मालीचा पलटवार तुम्हाला बघायला मिळाला.
9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. संकेत आता भरपूर महागडा ठरतोय. आणखी एक हा ट्रॅकर ऑन साइडला भिरकावून दिला बॉल मिड विकेटच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. आणखी एक तगडा प्रहार करण्यात आला. यश पाटील ऑन फायर, फॅन्टास्टिक नॉक. छत्तीस धावा वैयक्तिक त्यानं बनवल्यात आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 61 वरती. 11 धावांची गरज आहे. बॉल इथून शिल्लक असतील ते 8. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायलाही वेळ लागत नाही, असा क्रिकेटचा थरार. आणि तुम्ही भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट खेळतात, जिथे कधी कोण कोणाला उचलून खाली फेकणार हे क्रिकेटच्या खेळामध्ये सांगूच शकत नाही. अकरा धावा दूर आता विजयापासून सामना जिंकण्याकरिता येणाऱ्या 8 बॉल मध्ये 11ची गरज आहे. लाईव्ह ऑन प्रिन्स मूव्हीज, किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट, ज्या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय प्रशांत दादा प्रतिष्ठान चषक वडूनवगर 2025 क्रिकेटचा महासंग्राम बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा क्रिकेटचा फार मोठा सोहळा तुम्हाला बघायला मिळाला. चला स्पीड अप करा. 8 बॉल 11ची गरज. यश पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक, पुन्हा फुल टॉस कॅप मध्ये वळवलाय. हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. मॅच विनिंग नॉक. इनक्रेडिबल इनिंग फ्रॉम यश पाटील. काय फटके खेळला आज. खरोखर पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलं. मागच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक त्यानं झलकावलं होतं आणि इथेही बघता बघता तो 40 वर जाऊन पोहोचला. आता इथून सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे आणि यश साठी 10 रन्सची गरज आहे. क्या बात आहे. उडवला बॉल. आणखी एक धमाका. जणू का हायलाइट क्रिकेट आपण पाहतो. यश पाटील ऑन फायर. अनदर यूज इट, सिक्सर. तुम्हाला यश पाटीलचा बघायला मिळाला. मॅच विनिंग नॉक. अफलातून खेळ आणि हळूहळू आता वडगरचे पाठीराखे मैदान सोडताना 72 धावांचं लक्ष होतं आणि त्या 72 धावाही आता कमी पडल्यात. संकेतनं मी सांगितलं ना की चांगले संकेत दिले नाहीयेत. ज्यावेळेला पहिल्या बॉलवर त्याच्या सिक्सर आला. एकूण धावा त्याने खर्च केल्या 30. 29 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरमध्ये करायच्या होत्या 30, एकट्याने 29 दिल्या. आता एका धावेची गरज आहे. बदलापूरच्या क्रीडांगणावरती एका टीमनं हा कारनामा केला होता. ज्या वेळेला एक षटक आणि एक धावेची गरज असताना ते 6च्या 6 बॉल त्याने निर्धाव टाकले होते. बघा आता यशकडे 50ला संधी नाही असं वाटते, कारण एकच धाव करायची आणि किशन मात्रे स्ट्राईक इनला. आणि हा बॉल भिरकावून दिला. विजय फटका. किशन मात्रेच्या बॅट मधून सिक्सर. आणि याच बरोबर नाना स्पोर्ट टीमगरनं 2 मॅचेस